ग्वाल्हेर घराण्याच्या परंपरेचा अंत. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका नीला भागवत यांचे मुंबईत दुःखद निधन. भारतीय शास्त्रीय संगीताच्या दुनियेवर आणि कला जगतावर मोठी शोककळा पसरली असून ग्वाल्हेर घराणे आणि त्याच्या समृद्ध परंपरेचा वारसा अतिशय निष्ठेने पुढे नेणाऱ्या अत्यंत प्रख्यात आणि ज्येष्ठ गायिका नीला भागवत यांचे वयाच्या 83व्या वर्षी मुंबई येथे दुःखद निधन झाले आहे. प्राप्त माहितीनुसार मागील काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत होता आणि त्या आजारपणाचा धैर्याने सामना करत होत्या. अखेर मंगळवारच्या दिवशी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या जाण्याने केवळ एक गायिका नव्हे तर साहित्यापासून सामाजिक चळवळींपर्यंत मुसाफिरी करणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, जे स्वतः एक अत्यंत प्रसिद्ध शास्त्रीय गायक आहेत, अमरेंद्र धनेश्वर, आणि त्यांचा एकुलता एक मुलगा असा मोठा परिवार दुःखात बुडाला आहे. संगीताच्या प्रांतात आपले अढळ आणि स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या नीला भागवत या केवळ एक उत्तम गायिका नव्हत्या, तर त्या एक सन्माननीय प्राध्यापक, अत्यंत संवेदनशील लेखिका आणि एक उत्तम कवयित्री म्हणूनही संपूर्ण कला व साहित्य क्षेत्रात सर्वपरिचित होत्या. गायकीचे धडे त्यांनी अत्यंत दिग्गजांकडून गिरवले. पंडित आरोलकर बुवा आणि पंडित जाल बालापुरिया यांसारख्या महान गुरूंच्या सानिध्यात राहून त्यांनी ग्वाल्हेर घराणे आणि त्यातील खयाल गायकीचे सखोल आणि शास्त्रशुद्ध शिक्षण प्राप्त केले होते. संगीतासोबतच त्यांना साहित्याचीही तितकीच नितांत आवड होती. म्हणूनच त्यांनी मराठी साहित्य या विषयाच्या प्राध्यापक पदावरही अत्यंत चोखपणे कार्य केले. एक उत्तम लेखिका आणि प्रगल्भ कवयित्री म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात आपले मोठे आणि महत्त्वपूर्ण योगदान दिले असून आजवर त्यांच्या नावावर एकूण 6 पुस्तके प्रकाशित झाली आहेत, ज्यामध्ये एका अत्यंत सुंदर कविता संग्रहाचाही आवर्जून समावेश आहे. एक अत्यंत प्रयोगशील आणि नवनवीन गोष्टी आत्मसात करणारी सर्जनशील कलाकार म्हणून त्यांची विशेष ओळख होती. संगीताव्यतिरिक्त त्यांना नृत्य आणि नाट्यकलेचीही प्रचंड आवड होती. याच आंतरिक आवडीपोटी त्यांनी गुरु लच्छू महाराज यांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाकडे कथ्थक नृत्याचीही अत्यंत खडतर आणि शास्त्रशुद्ध तालीम घेतली होती. ग्वाल्हेर घराणे आणि त्यांचे अभिजात खयाल संगीत हा त्यांच्यासाठी केवळ कलेचा नाही तर अत्यंत जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय राहिला होता. एक उत्तम कलावंत म्हणून घडत असतानाच त्यांनी आपले सामाजिक भान कधीही विसरले नाही. समाजात बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी स्त्री मुक्ती चळवळ तसेच मार्क्सवादी चळवळ यामध्येही आपला अतिशय सक्रिय, महत्त्वपूर्ण आणि लक्षवेधी सहभाग नोंदवला होता. त्यांच्या या अतुलनीय कला आणि समाजसेवेची योग्य ती दखल घेत त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने 1993 साली प्राप्त झालेली ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची फेलोशिप, 1996 मधील अत्यंत मानाचा SNDT आणि YWCA पुरस्कार, तसेच हृदयेश आर्ट्सतर्फे दिला जाणारा 2022 सालचा संगीत सेवाव्रती पुरस्कार आणि प्रतिष्ठित वसंतोत्सव पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांच्या या दुःखद निधनामुळे संपूर्ण संगीत क्षेत्रातून आणि सर्वसामान्य कलाकारांमधून मोठी हळहळ आणि अतीव दुःख व्यक्त केले जात आहे. नीला भागवत यांच्यासारख्या चतुरस्र, सामाजिक भान असलेल्या आणि प्रगल्भ कलाकाराचे अचानक निघून जाणे ही केवळ शास्त्रीय संगीताची नव्हे तर संपूर्ण कला, साहित्य आणि सामाजिक विश्वाची कधीही भरून न येणारी मोठी हानी आहे. त्यांच्या जाण्याने एका अतिशय समृद्ध आणि सर्जनशील पर्वाचा दुर्दैवी अंत झाला आहे.